नागपूर अपघाताची माहिती घेण्यासाठी सुषमा अंधारे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात। गाडीचा नंबर एफआयआर मध्ये का नाही, अंधारेंनी पोलिसांना सवाल केलाय। तक्रारदाराला गाडीचा नंबर माहीत नव्हता, पोलिसांचं अंधारेंना उत्तर आहे। हे प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न केला गेला असं अंधारेंनी म्हटलंय। अपघात झालेली गाडी रिपेअरिंगला का पाठवली असं अंधारेंनी म्हटलंय। काही महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात, त्या ठिकाणचा संवाद आपण पाहतोय। नागपूर अपघाताची माहिती घेण्यासाठी सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। गाडीचा नंबर एफआयआर मध्ये का नाही असा अंधारेंनी पोलिसांना सवाल केला। तक्रारदाराला गाडीचा नंबर माहीत नव्हता असं पोलिसांनी अंधारेंना उत्तर दिले। हे प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न केला गेला असं अंधारेंनी म्हटलंय। अपघात झालेली गाडी रिपेअरिंगला का पाठवली असा सवाल अंधारेंनी केलाय। सोबतच गाडी गॅरेजमध्ये गेल्याचे व्हिडिओ दाखवू का असा देखील महत्त्वाचं वक्तव्य अंधारेंनी केलंय। संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही, सुषमा अंधारेंनी पोलिसांना सवाल केलेत। बावनकुळेंची ताकद जास्त झाली की पोलीस कमी पडले असं अंधारेंनी म्हटलंय। पोलिसांचा फोन आला, माध्यमांना त्यानंतर बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। पोलिसांना नेमका कोणाचा फोन आला या संदर्भात मात्र कुठली अपडेट नाही। पोलिसांना एक फोन आला आणि या संवाद ज्यावेळी सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आहेत, सीताबर्डी पोलीस स्टेशनमधली दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवरती पाहिले। सुषमा अंधारे आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये संवाद सुरू होता। मात्र त्या दरम्यान पोलिसांना एक फोन आला आणि त्या फोन नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे तो नेमका फोन कोणाचा होता, माध्यमांसमोर संवाद थेट साधण्याची नेमकी अडचण काय, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण होतोय। पोलिसांचा फोन आला, माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र या दरम्यान सुषमा अंधारे यांनी काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले आहेत। आता या संदर्भात पोलिसांची नेमकी काय भूमिका असते, काय स्पष्टीकरण देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अपघात झालेली गाडी रिपेअरिंगला का पाठवली असा सवाल अंधारेंनी केला। अच्छा, आता लाहोरी बारचा सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं। सर, आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही आपण? 2 लोकांचं जेव्हा आम्हाला मिळाले, संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आम्ही ताब्यात घेतो। संकेतचं त्यामुळे मेडिकल 12 तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही। पण का केलं नाही? नाही केलं त्याचं। 2 लोक सापडले, मग संकेत पळून गेला का सर? हा, संकेत काय झालं, तसं इथून तो निघाला, जेव्हा ड्रायव्हिंग गाडी नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली, 2 थांबले आणि दुसरे पोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला डॅश लागले, ते सुद्धा त्या पाठलाग केला। नंतर आपल्याला असं सांगा सर की तपासाअंती आपल्याला गोष्टी काही कळाल्या, आपण त्या सगळ्या पुन्हा एकदा प्लीज सर, हा सर 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 हां हां ठीक आहे। हो मॅडम आलेले आहे। हो साहेबांचं असं आहे की मीडियावाले आम्ही माहिती देताना नसावं, मॅडम नंतर बाहेर चला, ठीक आहे प्लीज। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नागपूरहून ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले आहेत। ज्ञानेश्वर, अत्यंत गंभीर अशी बाब आहे। संवाद सुरू होता, चर्चा सुरू होती, त्या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना फोन आला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या आणि आता त्या संदर्भात काही सवाल देखील उपस्थित झालेत। अपघात झालेली गाडी रिपेअरिंगला का पाठवली, गाडी गॅरेजमध्ये गेल्याचा व्हिडिओ दाखवण्याचं देखील सुषमा अंधारेंनी वक्तव्य केलंय। नेमका फोन कोणाचा आला आणि सध्या नेमका सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये काय घडामोडी घडतायत? अगदीच कारण त्या पद्धतीची जी आहे ती माहिती मिळाली आहे। नुकतंच जे आहे ते पोलीस निरीक्षक जे आहे ते सुषमा अंधारे यांच्यासोबत जे आहे ते या ठिकाणी संवाद साधत होते। मात्र स्वतः डीसीपी राहुल मदने जे आहे ते आता सुषमा अंधारे यांच्यासोबत जे आहे ते चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते एकूण या ठिकाणी दाखल झालं आहे। सुषमा अंधारेंनी जे आहे ते अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत। त्यांनी जे आहे ते संकेत बावनकुळे यांची जी गाडी होती, ती गाडी जी आहे ती या ठिकाणी अपघात झाल्यानंतर थेट गॅरेजमध्ये कशी काय दुरुस्ती करण्यासाठी पाठवली गेली याचे माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचं या ठिकाणी आरोप जो आहे तो सुषमा अंधारेंनी केला आहे। पोलिसांनी जे आहे ते हे सगळे आरोप जे आहे ते एकूणच फेटाळून लावले आहे। मात्र या पद्धतीने जे आहे ते सुषमा अंधारेंनी जे आहे ते या ठिकाणी आरोप केला आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते यामध्ये जे आहे ते 2 जे आरोपी होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचं मेडिकल टेस्ट घेण्यात आलं। मात्र संकेत बावनकुळे यांचं जे आहे ते या ठिकाणी मेडिकल घेण्यात आलं नाही, तो का नाही घेण्यात आला असा देखील सवाल जे आहे ते सुषमा अंधारेंनी या ठिकाणी एकूणच उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर ही जी घटना घडली
त्यानंतर जे आहे ते बऱ्याच उशिरा जे आहे ते यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आणि याचा तपास कुठेतरी दबावाखाली होतोय का असा देखील सवाल जो आहे तो या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी एकूणच उपस्थित केला आहे। आणि आता नुकतंच माध्यमकर्मी जे आहे ते आतमध्ये जेव्हा सुषमा अंधारे आणि पोलिसांचा संवाद सुरू होतं त्याच दरम्यान जे आहे ते वरिष्ठांचा फोन येतो आणि माध्यमकर्मीयांना जे आहे ते बाहेर जाण्याचे जे आहे ते आदेश दिले जातात आणि थेट स्वतः DCP तात्काळ स्वरूपामध्ये राहुल मदने जे आहे ते या ठिकाणी आता सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते दाखल झालेले आहे। आणि नक्कीच आता सुषमा अंधारे जे आहे ते आता त्यांचं स्वतः DCP राहुल मदने यांच्यासोबत जे आहे ते त्यांची आता सध्याला चर्चा सुरू आहे आणि आता चर्चेतून अजून काय काय ते त्यांना प्रश्न उपस्थित करतात ते स्वतः आता माध्यमकर्मीयांसमोर जे आहे ते बाहेर येऊन ते बोलणार आहेत। कारण नक्कीच ज्ञानेश्वर, यानंतर सुषमा अंधारे आता नेमकं माध्यमांशी काय चर्चा करतात, पोलिसांसोबत काय संवाद झाला, नेमका फोन कोणाचा आला होता, पोलीस अधिकाऱ्यांची यापुढची भूमिका काय, कारवाई काय असणार या संदर्भात सुषमा अंधारे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर, या सर्व घडामोडीवरती लक्ष ठेवून राहा। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर पोलिसांना नेमका कोणाचा फोन आला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। खरं तर या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे। नागपूर कार अपघातासंदर्भात आता काय घडामोडी घडतात, बावनकुळेंचा या संदर्भात संकेत बावनकुळे देखील त्यामध्ये सहभागी आहेत। मात्र त्यामुळे आता सवाल उपस्थित केलाय पोलिसांना, नेमका फोन कुणाचा आला, पोलिसांना या संदर्भात काय पोलिसांची भूमिका असणार आहे, कारण सुषमा अंधारे यांनी काही महत्त्वाचे थेट सवाल उपस्थित केले आहेत। त्या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पोलिसांच्या माध्यमातून कारवाई संदर्भात नेमके काय प्रयत्न सुरू आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र संकेत बावनकुळे यांचा मेडिकल झाला नाही, संकेत बावनकुळेच नेमका कसा काय सुटू शकतो असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। मात्र त्या दरम्यान पोलिसांना एक फोन आला आणि पोलिसांनी माध्यमांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।